सो आपण स्टार्ट करूया आपल्या फर्स्ट व्हिडिओपासून. तर याच्यामध्ये आपण काय शिकणार आहोत की डिटर्मिनंट, आणि त्याच्यात आपण कव्हर करतोय की लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. ओके, तर हा चॅप्टर मी पिक केला आहे जो की आपल्या मॅथ्स पार्ट 1चा फर्स्ट चॅप्टर आहे. आणि ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगत असेन किंवा शिकवत असेन की कसं तुम्ही इम्पॉर्टंट कन्सेप्ट्सवरून त्यांची अंडरस्टँडिंग करून आपण ते PYQच्या बेसिसवरती त्यांना सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, तर आपला जो पाथ आहे ना तो काय असेल, पहिल्यांदा मी तुम्हाला IMP कन्सेप्ट देईन आणि त्या कन्सेप्ट्सवरती बेस्ट तुम्हाला मी एक्झाम्पल्स एक्सप्लेन करवेन जे की PYQजमध्ये विचारलेले असतील. ठीक आहे, सो ह्याच्याने तुमचं एक ऑल टुगेदर प्रिपरेशन होईल की कन्सेप्ट पण रिवाईज होते, PYQज पण सॉल्व्ह होत आहेत. म्हणजे आपण कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग तर करतोय, पण त्याचबरोबरीला कशा प्रकारे बोर्ड्स क्वेश्चन विचारतो ते पण आपण अंडरस्टँड करतोय. ठीक आहे, सो डिटर्मिनंट. आता डिटर्मिनंट म्हणजे काय की तुम्हाला एक असं एक बॉक्स दिला असेल, ह्याला मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट असं बोलतात. तर आपण काय करतो, मॅट्रिक्स लिहिताना तुम्ही असं लिहू शकता. ठीक आहे, हा तुम्ही मॅट्रिक्स लिहिलात, पण जर तुम्हाला त्याचा डिटर्मिनंट काढायचं असेल तर तुम्हाला त्याचं सायन्स कसं करायला लागेल, हा बॉक्सला इथे आपण हे एक्स्ट्रावाला मार्जिन देत नाही, मग हे वालं करतो फक्त आपण असं वालं, त्याला आपण फक्त डिटर्मिनंट बोलतो. ठीक आहे, आता डिटर्मिनंट तुम्हाला 2x2चं सॉल्व्ह करायचं आहे. तर कसं सॉल्व्ह होईल बघा, सपोज तुम्हाला असं एक क्वेश्चन दिला असेल, सपोज त्याला आपण ए म्हणू आणि एचा आपल्याला डिटर्मिनंट काढायचा आहे. तर तो कसा काढला जाईल, सिम्पली मी तुम्हाला म्हणेन की एक काय करायचं, एक ब्रॅकेट बॉक्स काढायचा, एक ब्रॅकेट तयार करायचा. ठीक आहे, 2 ब्रॅकेट्स रेडी करून ठेवायचे, त्यांच्यामध्ये मायनसचं साईन द्यायचं. 2 ब्रॅकेट्सच्या मध्ये कशाचं साईन द्यायचं, मायनसचं साईन द्यायचं. आणि यांच्यामध्ये कशाचं साईन द्यायचं, मल्टिप्लिकेशनचं साईन द्यायचं. ही तर डिझाईन तुम्ही तयार करू शकता की हे 2 बॉक्सेस आहेत, हे मी रेडी केले, इथे मल्टिप्लिकेशनचं साईन दिलं आणि मध्ये मायनसचं साईन दिलं. सिम्पल आहे. तर मग मी काय करेन, ऑलवेज मी इकडून स्टार्ट करणार, ऑलवेज. कधी पण आता आपण जेव्हा डिटर्मिनंट सॉल्व्ह करू ना तेव्हा आपण इकडूनच सॉल्व्ह करू. ठीक आहे, तर मग हा इथे 4 येईल, त्याच्यानंतर हा इथे 7 येईल. ठीक आहे, मग मी हा 4 आणि 7चं मल्टिप्लिकेशन केलं, त्याच्यानंतर मी 3 आणि 2चं काय केलं, मल्टिप्लिकेशन केलं. ठीक आहे, तर इथे काय होईल मग, 4 7 जा 28. सो इथे काय येईल मग, 28 येईल, मायनस 3 2 जा 6 येईल. तर 28 मायनस 6 किती येईल, तुम्ही इथे चेक करा. 28 मायनस 6 किती येईल, 22. किती येईल, 22. मग ह्या क्वेश्चनचा डिटर्मिनंट काय आला, ह्या क्वेश्चनचा डिटर्मिनंट काय आलं, 22 आलं. ठीक आहे, तुम्हाला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला जगातला कोणतेही 4 नंबर्स देऊ दे, सपोज असे नंबर्स दिले तुम्हाला जस्ट कसं सॉल्व्ह करायचं, डिटर्मिनंट 2 ब्रॅकेट्स क्रिएट करायचे आहेत, त्याच्यानंतर इथे मध्ये मायनसचं साईन द्यायचं आहे, इथे मल्टिप्लिकेशनचं साईन द्यायचं आहे, हा वाला नंबर इथे लिहायचं, हा वाला नंबर इथे लिहायचं, हा वाला नंबर इथे लिहायचं आणि हा वाला नंबर इथे लिहायचं. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. 4 3 जा 12 मायनस 5 7 जा 35. मग यांचं सबट्रॅक्शन करायचं, मग बिगर नंबरची व्हॅल्यू येते, मायनस साईन येईल आणि हे इथे तुमचा आन्सर येईल. ठीक आहे, ह्याच कन्सेप्टनं तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे दरवेळी. आता मी तुम्हाला बोर्डचा हा एक PYQ आहे 2023चा. तर तुम्ही जर एक नोटबुक सेपरेटली आपल्या ह्या सिरीजसाठी टाकली असेल IMP क्वेश्चनसाठी, तर तुम्ही त्याच्यामध्ये पहिल्यांदा हेडिंग टाका लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स आणि त्याच्यानंतर लिहा डिटर्मिनंट. आणि डिटर्मिनंटची ही आपली कन्सेप्ट आहे. आता ह्याच्यावरती आधारित मी पहिलाच PYQ तुम्हाला एक सॉल्व्ह करून दिला आहे. अजून आपण ह्याच्यावरती आधारित काय करूया, क्वेश्चन सॉल्व्ह करूया. ठीक आहे, मी हे रफ करून घेतो. फोर 3 2 7. ओके, आपण परत एकदा तो नीट प्रॉपर तुम्हाला एक सॉल्व्ह कसं करायचं ते दाखवतो. 4 3 2 7 आणि ते क्वेश्चन कसं विचारतील बघा की फाइंड डिटर्मिनंट ऑफ फॉलोइंग. मग तुम्हाला असा एक क्वेश्चन दिला जाईल. ठीक आहे, तर त्याचं तुम्ही आन्सर कसं कराल बघा की परत एकदा क्वेश्चन लिहून घ्यायचा 4 3 2 7, त्याच्यानंतर इज इक्वल्स टू म्हणायचं, आपलं हे 2 बॉक्सेस रेडी करून घ्यायचे, त्याच्यानंतर 4 × 7 घ्यायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर काय करणार मी 3 × 2 घेणार, 3 × 2 घेणार. ठीक आहे, इथं किती आलं आन्सर 28, इथं किती आन्सर आलं 6, मग ह्याचा आन्सर किती येणार आहे 22. सो दिस इज युअर फायनल आन्सर. ओके, सिम्पल स्टेप्स आहेत आणि सिम्पल स्टेप्सनंच काय होणार आहे, डिटर्मिनंट सॉल्व्ह होणार आहे. ओके,
सो मी हे रफ करतो आणि तुम्हाला दुसरा एक क्वेश्चन एक्सप्लेन करतो. फक्त एवढे इझी क्वेश्चन्स येतात का? तर येस, इझी क्वेश्चन्सच येतात. 1 मार्कर क्वेश्चन आहे हा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया डिटर्मिनंटचा. ठीक आहे. राईट डाऊन सेकंड क्वेश्चन. फाइंड डिटर्मिनंट ऑफ 3, 2, 4, 5. फाइंड डिटर्मिनंट ऑफ 3, 2, 4, 5. तर याच्यामध्ये हा क्वेश्चन कधी आलाय? जुलै 2023 मध्ये. इथे पुढे लिहून ठेवा, जुलै 2023, जो की केटीची जी बॅच असते ना त्याच्यामध्ये हा क्वेश्चन आलाय. तर याच्यामध्ये मी काय करेन, सिम्पली मी आन्सर करताना परत एकदा हा क्वेश्चन लिहून घेईन 3, 2, 4, 5 आणि आपल्या रूल्सनुसारच जायचं की मी किती ब्रॅकेट्स क्रिएट करून घेणार आहे. 2 ब्रॅकेट्स क्रिएट करून घेईन, मध्ये मायनस देईन, इथे इंटू देईन. ठीक आहे. हे असं चित्र काढून झाल्याच्या नंतर काय करायचं, सिम्पली इकडून स्टार्ट करायचं. 3, 5. आता खूप जण कन्फ्युजनमध्ये असतात की इकडून स्टार्ट करू का इकडून स्टार्ट करू. मी बोललोय ना आता इकडून स्टार्ट करायचं, मग इकडून डिरेक्टली इकडूनच करायचं, काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके. सो इकडून सेकंड घेणार मी 2 into 4 घेईन मी. ठीक आहे. मग 3, 5चं किती येतं? 15 मायनस 2, 4 जा 8. सो 15 मायनस 8 किती येईल तुमचा आन्सर? ते 8, 9, 10 आणि 7. मग टोटल किती आलं? 7 आन्सर आलं, फायनल आन्सर. सो डिटर्मिनंट काढणं टफ आहे का? टफ नाही आहे. पण काय काय मुलं इथे मिस्टेक्स कसे करतात बघा, त्यांना एकतर हेच क्लिअर नसतं की हे इकडून मल्टिप्लाय करायचं आहे, मध्ये मायनस द्यायचं आहे. म्हणून मी तुम्हाला म्हटलं ना की आपल्याला फक्त लक्षात काय ठेवायचं आहे, 2 मी ब्रॅकेट्स क्रिएट करणार आहे, मध्ये मायनसचं साईन देणार आहे आणि इथे कुठलं साईन देणार आहे? मल्टिप्लिकेशनचं साईन देणार आहे. सिम्पल कन्सेप्ट आहे. ठीक आहे. सो 2023चा एक क्वेश्चन आला, तोपर्यंत मी तुम्हाला एक दुसरा क्वेश्चन देतो. इथे क्वेश्चन लिहिते बघा, 5, 3, -7, -4. ठीक आहे. तोपर्यंत तुम्ही सॉल्व करा, मी हे रफ करतो आणि मी पण तुम्हाला हेल्प करेन, पण तुम्ही ट्राय करा सॉल्व करायचं. ठीक आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला थर्ड क्वेश्चन. ऑब्विसली डिटर्मिनंटच फाइंड करायचं आहे. सो 5, 3, -7, 4. सो याचं डिटर्मिनंट कसं सॉल्व होईल आपल्याला माहिती आहे. सिम्पली इज इक्वल टू म्हणणार मी, 2 ब्रॅकेट्स क्रिएट करणार, ही सिम्पल वे आहे. ठीक आहे. मल्टिप्लिकेशनचं साइन देणार, इकडून स्टार्ट करणार मी. ठीक आहे. सगळे बघा, 5 लिहिलं इथे, -4 इथे लिहिलं. ठीक आहे. नंतर इथे 3 and -7. ओके. तर मग इथे किती येईल सांगा? 5, 4 जा 20, 5 चोक 20 आणि ह्याच्यामध्ये साईन कुठलं येईल? मायनसचं साईन येईल. ठीक आहे. -20. कारण नीट ऑब्झर्व करा आता हां, की मी हा फर्स्ट ब्रॅकेट आहे, माझा सेकंड ब्रॅकेट आहे. जर फर्स्ट ब्रॅकेटमध्ये किंवा सेकंड ब्रॅकेटमध्ये दोघांपैकी एकाचं साईन वेगळं असेल, म्हणजे ह्या दोघांपैकी एकाचं साईन वेगळं असेल तर ते साईन इथे येईल. पण दोघांचं पण साईन सेम असेल तर प्लसच येणार. म्हणजे एक्झाम्पल देतो मी तुम्हाला, -5 into -4 असतं, -5 into -4 असतं. ह्याला पण साईन मायनस, ह्याला पण साईन मायनस. सो आन्सर फक्त 20 येईल प्लसमध्ये फक्त, आणि काहीच साईन नसतील तरी पण प्लसमध्येच. मग दोन्ही साईन सेम असतील तर प्लसमध्ये आन्सर येणार. फक्त एक साईन जर वेगळा असेल तर आन्सर मायनसमध्ये येणार, निगेटिव्हमध्ये. जो साईन वेगळा आहे तो निगेटिव्हच येणार ऑब्व्हियसली. मग हा झाला माझा फर्स्ट नंबर, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन. त्याच्यानंतर मी ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करेन, पण त्याच्या आधी हा मायनसचं साईन आहे. ठीक आहे. आणि मी कधी पण डिटर्मिनंट सॉल्व करताना, क्रॅमर्स रूल सॉल्व करताना मी ह्याला ब्रॅकेट नाही देणार. निगेटिव्ह नंबर आला तरी पण ब्रॅकेट नाही देणार, पण मी ह्याला ब्रॅकेट देणार, कारण ह्याच्या बाहेर काय आहे? मायनस आहे. मग कधी पण लक्षात ठेवा की राईट हँड साईडला, उजव्या साईडचा जो ब्रॅकेट तयार होईल, आणि जर या दोघांपैकी जर त्यांना साईन वेगवेगळं असेल तर मी ह्याला ब्रॅकेट देणार खालती. ठीक आहे. सो मी ह्याला इथे ब्रॅकेट क्रिएट केला. कारण ब्रॅकेट का दिलाय त्याच्या मागे रिझन आहे, कारण ह्या दोघांपैकी ह्याला साईन वेगळा आहे, दॅट्स वाय. दोघांपैकी जर सेम साईन असतं तर मी ब्रॅकेट नसतं दिला, प्लस प्लस असतं तर ब्रॅकेट नसतं दिला खाली, किंवा मायनस मायनस असतं तरी पण ब्रॅकेट नसतं दिला. ठीक आहे. सो मी इथे काय करेन, 21 आन्सर येणार आहे. 3, 7 जा 21. सो इथे -21 आन्सर आलं. ठीक आहे. हे असंच दिसलं पाहिजे तुमचं दरवेळी, ज्यावेळी सायन्स वेगवेगळे असतील त्यावेळी. ठीक आहे. पहिल्याला ब्रॅकेट नाही, दुसऱ्याला ब्रॅकेट आहे. सो हा मायनस मायनस काय होऊन जाईल? प्लस. तुम्ही जर नीट व्हिडिओची सिरीज ही फॉलो केलीत ना, तर खरंच तुम्हाला मॅथ्सची भीती नाही वाटणार. डिटर्मिनंट 1 मार्कला क्वेश्चन येतो आउट ऑफ 40.
तुम्हाला वाटेल की काही इम्पॉर्टंट नाही आहे, मी असंच करून जाईल, पण तिथे पण आपल्या मिस्टेक्स होतात. मग त्या आपल्याला मिनिमाइज करायच्या आहेत, म्हणून ही रिव्हिजन सिरीज आहे. तर त्याच्यानंतर मी काय करेन, -20 इथं लिहीन, मायनस मायनस प्लस प्लस 21 लिहीन. मग मायनस प्लस काय होतं, मायनस प्लस मायनस, वजा अधिक वजा होतो. मग मी वजाबाकी करणार, 21 मायनस 20 करणार, किती उरलं, मग 1 उरलं. आणि ह्याच्या दोघांपैकी मोठं कोण आहे, 21 मोठा आहे. मग 21 मोठं आहे, मग 21ला साईन कशाचं आहे, प्लसचं आहे. मग इथं मी कशाचं साईन दिलं, प्लसचं. मग ह्याचा आन्सर किती आलं, 1. किती आन्सर आलं, 1. सो दिस इज युअर फायनल आन्सर. ठीक आहे. डिटर्मिनंट सॉल्व करायला खूप इझी आहे. मी जसं बोललो तसेच बॉक्सेस क्रिएट करायचे. साईन्स जर सेम असतील तर खालती बॉक्स द्यायची, हा ब्रॅकेट द्यायची राईट हँड साईडवाला, म्हणजे इथलाला ब्रॅकेट द्यायची काही गरज नाही आहे. साईन्स जर वेगवेगळे असतील तर तुम्हाला इथे ब्रॅकेट प्रोव्हाइड करायला लागेल. आलं लक्षात. आता तुम्ही म्हणाल की इथे साईन वेगळा नाही आहे, तर काही ब्रॅकेट द्यायची गरज नाही. सेम सेम सायन्स असतील तर ब्रॅकेट असंच ठेवा. इथे असू दे ना, इथे मी काहीच नाही बोललो, सो डिरेक्टली तुम्ही इथे लिहू शकता. हा मायनस मायनस कायम प्लसच होणार आहे. समजते का, इझी होती कन्सेप्ट. आणि तुम्हाला ह्याच कन्सेप्टनं ह्याच मेथडनं सॉल्व करायचं आहे. मला माहिती आहे तुम्ही कुठे चुकू शकता, कुठे थांबू शकता, म्हणून मी तुम्हाला ह्या पद्धतीने शिकवायचा प्रयत्न करतो, जेणेकरून तुमच्या मिस्टेक्स काय होतील, मिनिमाइज होतील. ठीक आहे. मी तुम्हाला एक नेक्स्ट क्वेश्चन देतो, तुम्ही तो क्वेश्चन सॉल्व करायचा. तोपर्यंत मी बोर्ड इरेज करून घेईन आणि तुम्हाला परत तो क्वेश्चन सॉल्व करून दाखवेन. ठीक आहे. ठीक आहे, घ्या. 7/3, 7/3, 5/3 हा बोर्डचा खूप फेवरेट क्वेश्चन आहे. 3/2, 3/2, त्याच्यानंतर आहे 1/2, 1/2 हा क्वेश्चन आहे. हा तुम्ही सॉल्व करायचा आहे. आणि विचारला आहे कधी, तर मार्च 2020ला विचारला आहे. कधी, मार्च 2020ला. तर मग मी काय करेन, हा आपला क्वेश्चन नंबर 4 आहे. आणि त्याच्यानंतर मी अजून एक क्वेश्चन घेईन तुमच्यासाठी, आणि त्यानंतर मग तुम्ही स्वतः जाऊन प्रॅक्टिस करा. ठीक आहे. सो इथे मी काय करतोय, हा क्वेश्चन नंबर आपला 4 मी इथं पिक करतो. काय आहे, 7/3 आहे. आपण आपल्या कन्सेप्टच जायचं दरवेळी. ठीक आहे. आणि इथं काय आहे, 5/3 आहे. मग इथे नेक्स्ट काय येईल, 3/2, इथे येईल 1/2. सो याला कसं सॉल्व करणार मी, ऑब्विसली मी माझे 2 ब्रॅकेट्स क्रिएट करणार, मल्टिप्लिकेशन मायनस मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. इकडून मी स्टार्ट करतो. मग 7/3 आलं, 1/2 आलं, 5/3 आलं, 3/2 आलं. ठीक आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा की आम्हाला समजतं शिकवलेलं. ह्या टिप्स आणि ह्या ट्रिक्स आम्हाला कोणी दिला नव्हतं, किंवा ह्या मेथडमध्ये आम्हाला कोणी शिकवलं नव्हतं. ठीक आहे. इथे तुम्ही फर्दर काय करू शकता, इथे मल्टिप्लिकेशन आहे. मग सिम्पली तुम्ही ह्या दोघांचं समोरासमोर काय करू शकता, मल्टिप्लिकेशन करू शकता. सिम्पली करायचं एकदम. आणि खालती बेस क्रिएट करायचं. बघा आता, 7 1 जा 7, 3 2 जा 6, मायनस 5 3 जा 15, 6. सिम्पल आहे. त्याच्यानंतर मी काय करेन, आपण बघा बोलतो की बेस सेम असेल तर तो एकदाच लिहायचा, आणि वरच्याची सबट्रॅक्शन किंवा ॲडिशन करायची. कायम लक्षात ठेवायचं, बेस सेम असेल तर तो एकदाच लिहायचा खालती. मग तो एकदाच लिहितो, आणि वरच्याची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करून टाकायची. मग इथे काय येणार, 7 मायनस 15, 7 मायनस 15. मग किती येणार आहे सांगा, -8/6. किती येणार आहे, -8/6. मग -8/6, 8 आणि 6 कोणत्या टेबलमध्ये आहेत, 2च्या टेबलमध्ये आहेत. मग 2 4 जा 8, 2 3 जा 6. मग आन्सर किती आला, -4/3. तर हा तुमचा काय आहे, डिटर्मिनंट आहे. काय आहे, डिटर्मिनंट. ठीक आहे. तर तुम्हाला हे एवढे इझी क्वेश्चन्स तुम्हाला बोर्डला विचारतात. आणि ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय तो माहिती आहे, की 3 मिस्टेक्स होतात मुलांच्या. पहिली मिस्टेक आहे की इकडून ते स्टार्ट नाही करत, ते कन्फ्युजनमध्ये असतात. त्याच्यानंतर दुसरी मिस्टेक आहे, जर ह्या दोघांपैकी एकाला साईन वेगळा असेल तर काय करायचं, सिम्पली ते आन्सर लिहायचं मायनसमध्ये, त्याला ब्रॅकेट्स द्यायचे. ठीक आहे. चौथी मिस्टेक काय होते, तुम्ही ह्या स्टेप्सनं सॉल्व नाही करत. स्टेप्स इम्पॉर्टंट आहेत मॅथ्समध्ये. मॅथ्समध्ये मार्क्स फायनल आन्सरला नाही आहेत. मॅथ्समध्ये मार्क्स तुम्हाला स्टेप्सना मिळतात. फायनल आन्सरला ऑब्व्हियसली हाफ मार्क असतो, पण स्टेप्सनं लिहिणं खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. मी चेक करतो की डिटर्मिनंटचा कोणता क्वेश्चन आपला इम्पॉर्टंटमधून पेंडिंग आहे का, तोपर्यंत तुम्ही ह्या नोट्स तुम्ही लिहून घेऊ शकता. ठीक आहे. मी हा एक इरेज करतो, आणि एक इम्पॉर्टंट क्वेश्चन बाकी आहे, तो सॉल्व करूया आपण.
खरंच तो इम्पॉर्टंट आहे, मे बी रिपीट होऊ शकतो, सो त्याला आपल्याला सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. ठीक आहे. ठीक आहे, तुम्ही काय करू शकता, मी जोपर्यंत क्वेश्चन्स वगैरे लिहून घेतो ना, तर तोपर्यंत तुम्ही व्हिडिओजना फास्ट फॉरवर्ड करू शकता. ठीक आहे. मला हे कट करून एडिट करून तुम्हाला एकदम द्यायचं नाही आहे, कारण जेवढी व्हिडिओ रॉ राहील तेवढी तुम्हाला शिकायला मजा येईल. ठीक आहे. तुम्हाला असं वाटेल की मी लाईव्ह तुम्हाला शिकवतोय. आता मी तुम्हाला पटकन इथे इरेज करून ते कटसुद्धा करू शकतो एडिटिंगमध्ये, पण प्रॉब्लेम काय आहे की तुम्हाला असं वाटेल की मी ते प्रॉपर एक मूवी क्रिएट करून दिलं आहे तुम्हाला. जेवढं रॉ राहता येईल मला तेवढं मी राहीन. तुम्हाला जर माझा त्रास होत असेल तर तुम्ही व्हिडिओ लिव्ह करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे 2√3 9 आणि दुसरं आहे 2√3. ठीक आहे. ह्याचा डिटर्मिनंट आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. तर आपण डिटर्मिनंट कसं सॉल्व्ह करू शकतो बघा. सिम्पली आपला रूल 2 ब्रॅकेट्स मायनस ब्रॅकेट्स प्लस प्लस नाही इंटू. समजते ना मी काय बोलतोय तुम्हाला. हे एवढं तुम्हाला तयार करून ठेवायचं आहे दरवेळी. डिटर्मिनंट शब्द वाचलात हे असं दिसलं तुम्हाला की हे रेडी करून ठेवायचं. कधी कधी ॲक्टिव्हिटीमध्ये पण येतं, मग करायची गरज नाही, दिलेलं असतं आपल्याला. पण तुम्हाला जर ॲक्टिव्हिटी सॉल्व्ह करता येत असेल तर बाजूला रफ कुठेतरी सॉल्व्ह करून ठेवू शकता. पहिल्यांदा काय येणार आहे ते 2√3 येईल, त्याच्यानंतर 3√3 येईल, नंतर 9 आणि 2 येईल. सिम्पल आहे. तर ह्याच्यामध्ये मी तुम्हाला एक कन्सेप्ट सांगतो बघा. √x इंटू √x चा आन्सर काय येणार आहे x. व्हेरी 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 IMP वरती मार्जिनमध्ये लिहून ठेवा. म्हणजे एक्झाम्पल काय, आता सपोज तुम्ही मला बघताय, तर मी ह्या रूटच्या आतमध्ये मला स्वतःला ठेवलं. ठीक आहे. इंटू मी परत एक रूट बनवला आणि मला स्वतःला ठेवलं. तर आन्सरमध्ये काय होईल, रूटचं साईन निघून जाईल आणि फक्त मी एकटा राहीन, स्वतः राहीन. ठीक आहे. म्हणजे एक्झाम्पल जर मी √3 केला इंटू √3 केला इज इक्वल्स टू किती येणार आहे, 3 येणार आहे. सिम्पल आहे. इथे पण तेच आहे बघा. 2 आणि हा 3 हे रूटच्या बाहेर आहेत, मग ते सिम्पली मल्टिप्लाय होतील. 2 3 जा 6 आणि हा √3 आणि हा √3 काय येणार आहे, 3 येणार आहे आपल्या कन्सेप्टनुसार. मग इंटू किती आलं इथे, 3 आलं. ठीक आहे. 6 इंटू 3 आलं. मायनस 9 2 जा 18. मग 16 3 जा 18 मायनस 18 आन्सर आलं तुमचं 0. एकदम इझी क्वेश्चन आहे आणि बोर्डला आलाय सुद्धा. मार्च 22 लिहून ठेवा इथे. मार्च 22ला क्वेश्चन आलाय. तर हा क्वेश्चन खूप IMP आहे माझ्यामध्ये तरी. हा क्वेश्चन ह्याच्या आधीचा क्वेश्चन. आणि मी तुम्हाला हे डिटर्मिनंटवरती जो बेस्ट क्वेश्चन आहेत, जेवढे IMP क्वेश्चन आहेत, जेवढे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत तेवढे द्यायचा मी प्रयत्न केला आहे. एक लास्ट क्वेश्चन घेऊया ज्याच्यामध्ये तुम्हाला एमची व्हॅल्यू काढायची आहे. आणि तो मला असं वाटतं की थोडा आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन आहे, पण इम्पॉर्टंट आहे. आणि तो डिटर्मिनंटच्या कन्सेप्टवरती इम्पॉर्टंट आहे. आणि जिथे पण तुम्हाला असं दिसेल ना की के फाइंड करायचं आहे, एम फाइंड करायचं आहे, भाई झोकून द्यायचं तिथे. आपल्याला ते क्वेश्चन्स पाहिजेतच, कारण का के आणि एम हे दरवेळी फाइंड करायला येतात खूप वेळा. ॲक्टिव्हिटीज आणि ते के वाले क्वेश्चन्स. ठीक आहे. माझे पण फेवरेट आहेत, तुमचे पण फेवरेट झाले पाहिजेत. इथपर्यंत काय डाऊट नाही ना. ही कन्सेप्ट समजली तर आपण इथं तीच यूज केले. 2 आणि 3 6 आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 3 येणार आहे. उद्या असं पण येऊ शकतं √9 इंटू √9 किती येणार आहे आन्सर तिथं, 9. सिम्पली हे शुभमवाले लक्षात ठेवा फक्त बस. ठीक आहे. एक लास्ट क्वेश्चन घेऊया आपण. व्हिडिओ आपली पहिलीच आहे, जास्त मोठी नको व्हायला, नाही तर तुम्ही बोर व्हाल. म्हणून हा रिव्हिजन करवतोय का सगळेच क्वेश्चन्स एकत्र करवतोय. ठीक आहे. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे म्हणून घेतोय, नाहीतर घेतला नसता. क्वेश्चन असं आहे की इफ राईट डाऊन इफ एम इन डिटर्मिनंटच्या साईनमध्ये 4 5 M3 इथं घ्या 4 5 M3. ठीक आहे. आणि पुढे काय लिहिलंय त्यांनी, इज इक्वल्स टू 22 आणि पुढे देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ एम. आणि क्वेश्चन कधी विचारलाय, मार्च 2020 2020चा क्वेश्चन आहे. इझी क्वेश्चन आहे. कसं सॉल्व्ह होईल बघा. तुम्ही म्हणाल तर आता इथं तर 22 डायरेक्टली आन्सर दिलाय, देऊ दे ना. मग आपल्याला एम सॉल्व्ह करायचं, आपल्या मेथडनंच सॉल्व्ह करायचं. पहिल्यांदा बघा क्वेश्चन मी लिहून घेतो. 4 5 M3 इज इक्वल्स टू 22 असं लिहून घेतलं. आता मी काय करेन, सिम्पली मला माहिती आहे डिटर्मिनंटचा आन्सर किती येणार आहे, 22 येणार आहे. तर मी आपली मेथड चालू करेन. हे वालं 2 ब्रॅकेट्स मल्टिप्लाय मायनस 2 ब्रॅकेट्स मल्टिप्लाय इज इक्वल्स टू 22.
मग इकडून स्टार्ट झालं 4 × 3 आणि 5 × m. इझी. आपण कोणतीही मेथड स्किप नाही केली. स्टेप इज इक्वल्स टू लिहिलं फक्त इथे, आणि जी व्हॅल्यू आपण काढणार होतो ती ह्या क्वेश्चनमध्ये त्यांनी ऑलरेडी दिलेली, आणि एक त्याच्यातून काय केला, अननोन करून टाकला. तर ते आता कसं सॉल्व्ह होईल बघा. देअरफोर इज इक्वल टू इकडे असेल की इकडे देअरफोर द्यायचं. ठीक आहे, मी इथून सॉल्व्ह करतो. 4 3 12 - 5m इज इक्वल्स टू 22. सिम्पल आहे. फाइंड काय करायचं आहे आपल्याला, m फाइंड करायचा आहे. तर हा 12 इकडे प्लसमध्ये आहे, तिकडे जाऊन त्याचं काय होईल, मायनस. सो -5m देअरफोर इज इक्वल्स टू 22, आणि हा तिकडे जाऊन काय होणार आहे, -12 होणार आहे. ऑब्विसली याचा आन्सर किती येईल, 10 येईल. -5m आहे. सो हा m इज इक्वल्स टू 10 डिवायडेड बाय -5 करू शकता, किंवा मायनस इकडे सुद्धा ठेवू शकता, पण मी डायरेक्ट खालती मायनस करतोय. सो 5 1 अँड 5 2. सो mची व्हॅल्यू किती आली, -2 आली. सिम्पल आहे. एवढंच फक्त सॉल्व्ह करायचं होतं. आय थिंक हा 2 मार्कर क्वेश्चन आहे. किती मार्कर क्वेश्चन आहे, 2 मार्कर. जर आज आपण किती मार्काचं बघितलं, डिटर्मिनंट काढायला येणार म्हणजे येणार 1 मार्कला येणार, आणि जर त्यांनी थोडं बदलून दिलं, हे असं काहीतरी बनवून दिलं तुम्हाला, तर 2 मार्कांनी येणार. तर टोटल आपण 40 पैकी 1 ते 2 मार्कांची फक्त आज प्रॅक्टिस केली ह्या व्हिडिओमध्ये. उद्या मी तुम्हाला असंच अजून एक कन्सेप्ट देईन, असं एक शिकवेन की जे डेफिनेटली येणार आहे 1 ते 2 मार्काला, डेफिनेटली शुअर. आता ह्याच्यामध्ये फक्त नंबर्स बदलतील, आपल्या मेथड्स काहीच बदलणार नाही. ठीक आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, आणि तुमच्या फ्रेंड्सना पण शेअर करा, जेणेकरून त्यांना पण हेल्प होईल. आणि कायम लक्षात ठेवा, तुम्हाला जर असं वाटत असेल की मी हे शेअर केलं ते त्याला पण भेटेल, मग तो माझ्या पुढे जाईल, तर असं नसतं. तुम्ही शेअरिंग इज केअरिंग. तुम्ही शेअर केल्याच्या नंतर एक चांगलं काम करतं, कायम लक्षात ठेवायचं. आणि जेवढं आपण देत जातो तेवढं आपल्याकडे वाढत जातं. ठीक आहे. जेवढं तुम्ही ही व्हिडिओ शेअर कराल तेवढं यूट्यूबला समजेल की व्हिडिओ IMP आहे. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या फ्रेंड्सना द्या. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या शाळेच्या ग्रुपवर सुद्धा टाकू शकता की IMP क्वेश्चनची सिरीज चालू आहे शुभम भोवतूची. ठीक आहे. मी शुभम आता तुमच्याकडून निरोप घेतो, आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग.